मागच्या वेळेला काही लोकांच्या मताने मी म्हटलं जसं की पतंजली मुनींनी थोडासा कर्म सिद्धांत या 4 सूत्रातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा उद्देश कर्म सिद्धांतावर चर्चा करणं हा नसून त्याच्यातला जो इसेन्स आहे की ज्याचा त्यांनी हे घेतलेला आहे की जरी वर्ल्डली सुख मिळाली तरी देखील अंतिमतः ती दुःखालाच कारणीभूत होत असतात, हे त्यांना एस्टॅब्लिश करायचंय. आणि म्हणून त्यांनी काही विशेष अशी जी काही शब्द आहेत, उदाहरणार्थ कर्माशय किंवा जाती आयु भोग सती मुले, हे जे आहेत हे आपण घेतलेलं आहे की क्लेश मूला हा कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्म वेदनीय. दॅट इज क्लेशाज आर दी रूट कॉज ऑफ कर्माशय and its consequences are to be experienced in the present and future birth. आणि ते आपण बघितलं की कशा पद्धतीने येतात. मग संचित कर्म, प्रारब्ध कर्म, ते सगळं आपण बघितलं, खूप डिटेलमध्ये बघितलं आपण मागच्या वेळेला, कळलं की नाही. त्यानंतर मग ते जे कर्माशय आहे, आता क्लेश मूल, क्लेश इज द रूट कॉज ऑफ कर्माशय आणि कर्माशय इज द रूट कॉज ऑफ दी at the maturation of some of those karmas. Okay, sati mule tad vipako jati ayu bhogaha, karmashaya being at the root. Okay, its maturation is birth in a particular. त्याचं मॅच्युरेशन कसं होतं तर एका विशिष्ट जातीमध्ये, कळलं की नाही. त्याच्यानंतर तुमचा लाईफ स्पॅन मध्ये आणि तुमचे जे काही एक्सपिरियन्सेस असतात तुम्हाला येणारे, त्याच्यामध्ये त्याचा विपाक होत असतो. म्हणजे हाऊ इट गेट्स मॅनिफेस्टेड, द फ्रक्टिफाईड कर्माज गेट मॅनिफेस्टेड in the form of jati, then ayu and bhoga. That much I think we have done. Okay, and we have, I think, completed this. Now whatever the experiences, or what they say, te means that jati ayu bhoga, the next sutra 214. Okay, te lad paritap falaha punya apunya hetutvat. So te means that jati ayu bhoga, okay, that are responsible or lead to the results either pleasurable or painful depending on its cause, being respectively full of virtues or vices. आता कसं आहे बघा, तुम्ही काही कर्म केलेली आहे, ती कर्म संचितात जातात, तुमची आधीची संचित कर्म भरपूर आहेतच तिथे, कळलं की नाही. हे सगळं आहे तिथे. त्या संचित कर्मातली काही कर्म पक्व होतात, ती पक्व झालेली कर्म तुम्हाला प्रारब्ध रूपाने या जन्मात भोगायला येतात. आता ह्या जन्मात काय काय भोगायला येतं तुम्हाला, तर तुमची जी प्रारब्ध कर्म आहेत त्याला अनुसरून तुम्हाला जाती आयु आणि भोग, म्हणजे तुमची जाती कुठल्या तुम्ही घराण्यात जन्माला येणार आहात, तुमचा लाईफ स्पॅन काय आहे आणि तुम्हाला या जन्माला काय काय एक्सपिरियन्सेस येणार आहेत. आता परत एकला लक्षात ठेवायचं, जे एक्सपिरियन्स मला येणार आहेत ते संपूर्णपणे माझ्या ह्याच्यावर आहेत, कळलं की नाही. माझे जे मॅच्युअर्ड झालेली कर्म आहेत त्याच्यावर अवलंबून आहेत. ओके, द एक्सपिरियन्सेस आय कॅनॉट अवॉइड. व्हॉट एव्हर आर द एक्सपिरियन्सेस विच आय एम गोइंग टू फेस, these are all nothing but the manifestation of the matured karmas. So that is my own baby, you may say. So you cannot deny it. जे काही एक्सपिरियन्स येतील, आणि यांनी पुढच्या या सूत्रात काय सांगितलंय ते जे आहेत, म्हणजे ते जाती आयु आणि भोग हे एकतर प्लेजरेबल असतील, ओके, लाद, किंवा परिताप किंवा पेनफुल असतील. हे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते, म्हणजे एक्सपिरियन्स जाती आणि जाती अतिशय चांगल्या कुळात तुमचा जन्म झाला, ओके, सो ते तुमचं जो प्लेजरेबल थिंग आहे that depends because you have done some good things in the past. ओके, परंतु चांगल्या याच्यात जन्माला आला, परंतु नंतर मग तुमच्या समोर जी काही एक्सपिरियन्सेस आलेत ते मात्र वाईट आलेत, कळलं की नाही. ते सुद्धा तुमच्याच कर्माने आलेत. जसा जाती तुम्ही कुठच्या कुटुंबात जन्म घेणार हे जसं ते मॅच्युअर्ड कर्म ठरवतं, तसंच तुम्हाला या जन्मामध्ये जे जे काही एक्सपिरियन्सेस येणार आहेत ते एक्सपिरियन्सेस पण तुमचे कर्म ठरवणार आहे.
सो ते कसे कर्म असतील मग? तुमची जात जशी काही मी म्हटलं तुम्हाला की कुठच्या कुळात जन्म घेणार, हे आयदर प्लेजरेबल असेल कुळ किंवा कसंही असेल. सो ते लाद परिताप. ओके, इट डिपेंड्स ऑन दॅट. Exactly in a similar way, what should be the lifespan? It depends on whether they are pleasurable or painful. And what are the experiences you are going to face in this lifespan? That is also depend. These are also maybe pleasurable or painful, depending on the punya apunya hetutva, depending on the karmas which are full of virtues or vice. Now these karmas you have done in past. Okay, so those karmas are getting fructified. Okay, ती कर्म जी आहे ती कर्म तुमच्या इथे मॅच्युअर, त्याचं फलित आलेलं आहे, पक्व झालेली आहे, ती तुम्हाला हे देत आहेत, फळ देत आहेत. ते फळ कशाच्या याच्यावर देत आहेत? तर तुमची जाती, तुमचा आयु आणि तुमची एक्सपिरियन्सेस. ओके, आता हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही आयदर प्लेजरेबल असतील किंवा पेनफुल असतील, ऑर टू बी व्हेरी फ्रँक इट इज मिक्स्ड ऑल द टाइम. तुम्हाला जीवनामध्ये सगळंच दुःख होतं असंही नाही, तुम्हाला जीवनामध्ये सगळं सुख मिळतं असंही नाही. कळलं की नाही? सो सम आर प्लेजरेबल, सम आर पेनफुल. इट डिपेंड्स ऑन विच कर्मा इज गेटिंग फ्रक्टिफाईड. सपोज 10 कर्माज out of this sanchita karma, 10 karmas are getting fructified which are due to the virtuous thing, and the 15 karmas are because of the vices. So accordingly, these mixed experiences I will have to face in this lifetime. Okay, so this sutra paraphrases the well-known fact. मी तुम्हाला सांगितलं असं, तुम्ही जसं पेराल तसं उगवणार आहे. तुम्ही मागच्या अनंत जन्मात जे जे काही पेरलंय त्याच्याप्रमाणे उगवणार आहे. कळलं की नाही? त्यामुळे तुम्ही जसं पेराल, व्हॉट इज द कॉज अँड इफेक्ट आहे हा. तुम्हाला जे एक्सपिरियन्स आले, तुम्ही कुठच्या कुळात जन्मला, तुमचा लाईफ स्पॅन काय, हे सगळं तुम्ही काय पेरलाय, त्या पेरल्यापैकी नक्की काय फलित झालंय, त्या फलित ह्याच्याप्रमाणे होईल. ओके, सो दिस इज समथिंग विच यू हॅव टू अंडरस्टँड. नाउ सिन्स एव्हरीथिंग इन दिस युनिव्हर्स वर्क्स अकॉर्डिंग टू दी hidden and immutable law, it cannot be due to mere chance. म्हणजे असं नाही होणार की बाबा फक्त मी एकटाच दुःखी आहे, तो बघ कसा आहे. इट इज नॉट बाय चान्स. देर इज नो क्वेश्चन ऑफ चान्स. इट इज परफेक्टली विथ सिस्टमॅटिक अरिथमेटिक. 2 गुणिले 2 4च होणार इथे. 4.1 पण होणार नाही, 3.9 पण होणार नाही. जेवढं तुम्ही जे जे केलेलं आहे ते तुम्हाला परत येणार आहे. So it is not by chance, it is due to the perfect rules which are existing in this universe. Okay, so these experiences are joyful and others are sorrowful. आता तुम्ही जर असं म्हणाल की काय आहे, देवानी मालाच आहे, तर देव काही देत नाही तुम्हाला दुःख किंवा सुख पण देत नाही तो देव. देवाने तुम्हाला फक्त स्वातंत्र्य दिलंय, तुम्ही कसं वागायचं स्वातंत्र्य दिलंय. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून तुम्हाला कर्म करायची आहे. आणि एकदा का कर्म केलं की यू आर बाउंड बाय दॅट कर्म. नाउ देर इज नो एस्केप. यू आर ऑलवेज बाउंड बाय दॅट कर्म. सो दॅट यू हॅव टू अंडरस्टँड व्हेरी नाईसली. दिस इज समथिंग द लॉ ऑफ कर्म इन नटशेल. Patanjali Muni has elaborated all these things. Okay, so those thoughts, feelings, and actions which are virtuous give rise to the experiences which are pleasant, and those which are vicious gives rise to the experiences which are unpleasant. It is very simple. आम्ही तसं करत नाही. कळलं की नाही? आम्ही नेहमी असं करतो की जे आम्हाला वाईट अनुभव येतात आम्ही दुसऱ्यावर थोपवायचा प्रयत्न करतो. आणि चांगले अनुभव येतात ते आमच्या अहंकाराला आम्ही खतपाणी घालतो. या इट इज बिकॉज ऑफ मी ऍक्च्युअली आय हॅव डन धिस. तो काय समजतो, अरे माझ्यात काय ताकद आहे. काही नसतं. तुम्ही पूर्वी काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आला. तुम्ही काहीतरी मागे वाईट काम केलंय, तुम्हाला वाईट एक्सपिरियन्स आलाय. इट इज सो सिम्पल. इट इज अ प्युअर अरिथमेटिक अँड नोबडी कॅन चेंज इट ऑल्सो. कळलं की नाही? इव्हन अवतारांना सुद्धा हे झालेलं नाहीये. कळलं की नाही?
त्यामुळे हे सगळे भोग आहेत, बिकॉज इट इज अ कॉम्प्युटराइज सिस्टम विच इज फिट इन टू दिस युनिवर्स बाय दॅट अल्टिमेट रियालिटी. नोबडी कॅन चेंज इट. रामकृष्णाला सुद्धा चेंज नाही करता आलेलं, हे लक्षात घ्या तुम्ही. इट इज ऑलरेडी फिक्स देअर. नोबडी कॅन एस्केप फ्रॉम इट ऑल्सो. Now, the next sutra says that even though you are having the mixed experiences, so out of that, some are painful. So that painful definitely is giving you the misery. That is 100% there. We are not talking about that. But those who are pleasant, okay, who are pleasurable, according to this Klesha philosophy, according to Patanjali Muni, even those worldly pleasurable events or experiences ultimately leads to misery. That is exactly what they are saying in the next sutra. Now, next sutra says that it is parinama tapa sanskara dukkhaihi gunavrutti virodhascha dukham eva sarva vivekinaha. Now, the line of thought, now this sutra in general means that all experiences are either actively or potentially full of misery to a wise person whose spiritual perception has become awakened. So according to the wise person or a yogi, an advanced yogi, even though the experience is pleasurable, he definitely knows that ultimately this pleasurable experience will lead to misery. Now this seems to be paradox. Okay, असं वाटतं असं कसं होईल ना, कळलं की नाही? This is so because certain conditions like change, anxiety, that is exactly what they are saying. Parinama tapa sanskara, change, parinama, tapa, that anxiety, paritapa, and sanskara, the habituation. Okay, these are these, and the conflict between the functioning of gunas, vrittis and vrittis. Now we'll explain that everything. So there is a conflict all the time that we'll explain. So now the thing happens like this, that the line of thought for a common man, okay, आपल्याला एवढं माहिती आहे की तुम्ही चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं, हे आपल्याला कर्मसिद्धांताने मागच्या 3 सूत्रांमध्ये आपल्याला कळलंय. Now, common man can think in this way that, okay, I will do only the virtuous things, virtuous acts, okay, throughout my life, throughout next 2-3 lives. आणि एक वेळ असेल की माझे सगळे जे काही पापकर्म होती ती एक्झॉस्ट होतील भोगून. बट इन दॅट केस, बट आय विल डू द पुण्यकर्म ओनली. सो ॲट सर्टन स्टेज the thing will happen in this way that all the papa karmas are exhausted, okay, and now what remains is only the punya karma, and so then I'll be the happiest person, because now there is no question of any misery, because there are no vices, there are no papa karma which are remaining there in my sanchita karma. Okay, because I have already exhausted it by experiencing all. ते सगळे भोग भोगून झाले आहेत माझे. ते भोगताना मी इतक्या सुंदर रीतीने भोगले की मी वाईट कर्म नाही केलं, पण मी चांगलंच कर्म केलं. सो देयर इज अ पॉसिबिलिटी की त्याच्यानंतरचे माझे सगळे जे जन्म आहेत, हे सगळे जन्म मी सुखात राहीन. मग कशाला हवाय योग आणि बाकी सगळं? कारण माझी कर्मच चांगली आहेत. आणि आम्हाला आमचं धर्मशास्त्र हे का सांगतं, त्याचं कारण असं असतं की तो इथपर्यंत आणून ठेवतो आम्हाला, चांगली कर्म करा. आम्हाला धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे का चांगली कर्म करा, की तुम्हाला जे पेराल ते उगवेल. व्हॉट यू सो सो यू रीप. ओके, त्यामुळे धर्मशास्त्र का सांगतं असं? धर्मशास्त्र 2 गोष्टींसाठी सांगतं. एक तर समाज बांधणीसाठी सगळ्यांनी चांगलंच वागलं पाहिजे, तरच समाज बांधला जाईल. सगळे चोर असतील समाजात तर समाज तरी उभा राहील का?
मी त्याच्या घरी चोरी करतोय, तो माझ्या घरी चोरी करतोय, तिसरा त्याच्या घरी चोरी करतोय. समाज राहील का? समाज बांधणीसाठी काही लोक तर चांगलीच पाहिजेत ना. आणि म्हणून तर खरं सांगायचं तर आपला जगच अख्खं अजून जिवंत आहे, बुडीत नाही गेलेलं. एवढे गोंधळ चालले आहेत जगामध्ये, पण त्यात काही माणसं अशी पण आहेत की जी पुण्यकर्म करत बसली आहेत आणि बॅलन्स सांभाळत आहेत. त्यामुळे असं जर का झालं तर मग मी कायम सुखातच राहीन ना. कळलं की नाही? But it is for the common person who really do not know the philosophy of klesha. कळलं की नाही? आणि that is exactly what Patanjali Muni is describing here, that even though you are experiencing the pleasurable thing, ultimately it leads to misery. हे कॉमन माणसाला कळत नाही, because he do not have a knowledge of philosophy of klesha. क्लेशाची काय फिलॉसॉफी आहे त्याला माहित नसतं. आणि त्यामुळे सो दिस इज नॉट पेसिमिस्टिक ऑर एनी हार्श. सो ही फील दॅट इट इज अननेसेसरीली हार्श अँड पेसिमिस्टिक. क्लेश इज नथिंग बट अननेसेसरीली इट इज हार्श अँड पेसिमिस्टिक. बट इट इज नॉट सो, बिकॉज ही डू नॉट नो द फिलॉसॉफी बिहाइंड इट. धिस फिलॉसॉफी has been elaborated in this sutra, that why even the pleasurable things also lead to misery. And so that is what he is talking about, that parinama tapa sanskara dukkaihi gunavrittihi virodhascha. So Patanjali Muni in this sutra explains the mechanism which produces dukkha in our life. So the first channel he is talking about is parinama tapa samskara. This is the one channel. And the another channel is guna and vritti virodha. Now we will explain everything. Why he is telling that all the pleasurable things also ultimately leads to misery. That is the reason these are the two channels through which ultimately you will land up in misery only. That is what Patanjali Muni is talking about. So what is parinama? So parinama is change. Now everything in this universe, okay, is momentary. It is all the time changing. Let us understand this part. It is all the time changing. And now it is when all the time changing. Let us take my own body, our body. Okay. It is changing all the time. Every moment it is changing. But since we cannot differentiate this moment and that moment, because the pratyaya is tulya pratyaya. Okay. And so we feel that the same body is going on. But if you take out your childhood photographs, then you will understand that there is a tremendous change. Okay. So right now I am feeling that I am the happiest person. Okay. I am the, actually you are a very, what we call it as a, पूर्णपणे ह्याच्यात आहोत आम्ही, तारुण्यात आहोत आम्ही. परंतु हे तारुण्य जाणार आहे. पण हे त्यावेळेला समजत नाही त्याला. तेव्हा समजतं ज्या वेळेला वार्धक्य येतं. आता मला तुम्ही सांगा की संपूर्ण पुण्यकर्म आहेत त्याची, पण म्हणून तो काय अमरपट्टा घेऊन येईल का जन्माला? नाही येणार आहे. कारण जन्माला आलेला हा माणूस जाणारच आहे. हा निसर्गाचा नियम आहे. कळलं की नाही? 7 ह्याच्यातून तो जातो. आपल्याला धर्मसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे सगळं. कळलं की नाही? वर्धते, कळलं की नाही? ते 7 जी ही आहेत आणि शेवट विनश्यती. त्यामुळे जन्माला येणारा माणूस मरणारच आहे. मग मरताना तो काय? अस्ति जायते. अस्ति जायते, वर्धते, परिणमते, वर्धते, परिणमते. परिणमते. ही 7 जी ही आहेत ना, त्या स्टेजेस मधून प्रत्येकाला जायचंच आहे. कळलं की नाही? आता कितीही तुम्ही पुण्यकर्म केलं आणि आयुष्यभर तुम्ही आनंदात राहिलात, तरी शेवट जाताना तुम्हाला दुःखच होणार आहे ना. त्यामुळे त्याला सुटका नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट की हे तुमच्या देहाबद्दल झालं. तुमच्या बाकीच्यांबद्दल काय? तुम्ही आनंदात आहात, तुम्हाला खूप सुंदर पत्नी मिळाली आहे, मुलं अतिशय छान आहेत, सगळं आहे. परंतु तुमच्या हातातच नाहीये काही. पत्नी अपघातात गेली, तुम्ही सुखी असणार आहात का? इट इज ए चेंज. कारण ती तिचं प्रारब्ध घेऊन आली आहे. कळलं की नाही?
त्यामुळे त्याच्यावर तुमचा अधिकार काय आहे? त्यामुळे जरी तुम्ही चांगलं कर्म केलेलं असेल तरी देखील यू हॅव टू फेस दिस कॉन्सिक्वेन्स. परिणाम, एव्हरीथिंग इज चेंजिंग. तुमच्या जवळ जे काही आहे ते जाण्याची भीती कायम असते लोकांना. त्यामुळे हा चेंज इज वन फॅक्टर विच अल्टिमेटली लीड्स टू मिझरी. तुम्ही चांगलं कर्म केल्यामुळे तुम्हाला पत्नी चांगली मिळेल, तुम्ही चांगलं कर्म केल्यामुळे तुम्ही चांगल्या ह्याच्यात जन्माला याल, कुळात जन्माला याल, तुम्ही चांगलं कर्म केल्यामुळे तुम्हाला संपत्ती चांगली मिळेल, सगळं आहे. हे चांगल्या कर्माचंच फळ आहे. बट अल्टिमेटली इट लीड्स टू मिझरी. हे लक्षात घ्या तुम्ही. बिकॉज एव्हरीथिंग इज चेंजिंग. परिणाम, एव्हरीथिंग इज चेंजिंग. दिस whole universe is momentary. So this is the first factor which will lead to misery, even though it is a worldly pleasurable thing to you. The second is tapa. Tapa means the anxiety. परिताप ज्याला आपण म्हणतो. आता अँझायटी जी आहे ही कायम आहे आपल्याला. तुम्ही काहीही केलं ना, ऑल प्लेजरेबल indulgences, pleasures, indulgences, and so-called happiness are associated with anxiety. हे लक्षात घ्या तुम्ही. अँझायटी आहेच, त्याच्यामुळे दुःख होतच. अँझायटी कसली असते? एक तर पहिली गोष्ट अशी असते की आपल्याला सुख प्राप्त. मी पहिल्या माझं लेक्चर ऐका. एव्हरी मुमेंट वी आर स्ट्रायव्हिंग फॉर हॅपीनेस. ओके. आता तो हॅपीनेस जेव्हा आपण त्याच्यासाठी झटत असतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला सुख प्राप्त करून घेण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, काय काय गोष्टी आहेत, मग स्त्री आहे, पुरुष आहे, आप्तमित्र आहेत, कळलं की नाही, ही सगळी चेतन गोष्टी आहेत. आणि दुसऱ्या काय आहेत, मग घर आहे, कळलं की नाही, वित्त आहे, या सगळ्या अचेतन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सुख देणार आहेत. आता ह्या मिळवण्यासाठी एक तर कष्ट करायला लागतील, बरोबर आहे. बरं, ते कष्ट करताना अँझायटी आहेच. अरे मिळेल की नाही, अरे मिळेल की नाही, अरे मिळेल की नाही, ही अँझायटी आहेच. 100 मुली बघतो तो मुलगा, तरी अँझायटी असेल, नाही रे अजून नाही, काय मिळेल की नाही मला काही कळत नाही. अरे मग गई ना एखादीला हो म्हणणं, काय फरक पडतो. ही अँझायटी असे नाही, अजून चांगलं मिळेल, परत चांगलं मिळेल म्हणून हिला रिजेक्ट करायचं आणि परत काय रे मला मिळेल का रे बाबा चांगली मुलगी. अँझायटी. पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवताना प्रचंड दुःख, ओव्हर टाइम करा, हे करा, बॉसची ही करा, एवढं करून मला पैसे मिळतील का रे एवढे, याची अँझायटी आहे. ऑल द टाइम देयर इज अँझायटी. बरं, पैसे मिळाले, आता ते खर्च होतील का रे, परत निघून जातील का रे, अँझायटी. आणि ऍक्च्युअल जेव्हा चोरीला जातात त्यावेळेला तर काय दुःखाला पारावारच राहत नाही. सो ऑल दीज थिंग्स, ओके, म्हणजे साधना मिळवण्याचे कष्ट, ते रक्षण करण्याचे कष्ट, नाश होईल याची भीती, आणि ऍक्च्युअल नाश झाल्यावर जे काही दुःख आहे ते. आता ह्याच्यातून चांगली कर्म करणारा माणूस सुद्धा चुकलेला नाहीये, हे लक्षात घ्या. कारण हा निसर्गाचा नियम आहे. चांगली कर्म केलीत त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक्सपिरियन्सेस चांगले येतील, ही गोष्ट मान्य आहे. परंतु ते एक्सपिरियन्स जरी चांगले आले, तुम्ही चांगली कर्म केलीत म्हणून तुम्हाला चांगला बॉस मिळेल, तुम्ही चांगली कर्म केलीत म्हणून तुम्हाला चांगल्या कुळात जन्म मिळेल, हे सगळं होईल. पण हे सगळं जरी झालं तरी तुमच्या इच्छा आकांक्षा काही आहेत की नाही, त्याच्यासाठी तुम्ही जन्म घेतलाय, त्या इच्छा आकांक्षा जेव्हा तुम्ही पुऱ्या करण्याच्या मागे लागता त्यावेळेला हा परिताप, अँझायटी ही तुमच्या मनामध्ये असते कायम. तुम्ही चांगली कर्म करा, वाईट कर्म करा, तुम्हाला चांगले त्याची फळं मिळू देत, त्याची वाईट फळं मिळू देत, परंतु तुम्हाला या गोष्टीतून जायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. कळतंय ना? काही शंका आहे त्याच्यात? आणि तिसरा फॅक्टर असा आहे की संस्कार. आता कसं असतं की तुम्ही कितीही उपभोगलं, कारण विषय सेवन हे मर्यादित राहत नाही. कितीही चांगलं वागा तुम्ही, त्या विषयाचं सेवन हे राहत नाही मर्यादित. आणि मग काय होतं की एखादी गोष्टीची इच्छा केली, मी जसं मागे सांगितलं तुम्हाला, ती इच्छा पूर्ती झाली की त्या पूर्ततेतून मला लोभ निर्माण होतो, लोभातून मोह, आणि हे सगळे क्लेश आहेत. कळलं की नाही? हे क्लेश आहेत. आणि जिथपर्यंत क्लेश आहेत
याचा अर्थच अजून अविद्या आहे. आता हे क्लेश जे असतील हे क्लेशदायकच आहेत. त्यामुळे तुम्ही सुखीच होऊ शकणार नाही. तुम्ही कितीही चांगल्या कर्म घेऊन आलात जन्माला, त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्सेस चांगले मिळाले, सगळं चांगलं मिळालं, तरी देखील त्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्हाला पुढच्या जन्मी परत इकडे घेऊन येणार आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे संस्कार आहेत याला हॅबिच्युएशन पण म्हणतात. हॅबिच्युएशन म्हणजे काय आहे, की तुम्ही एखादा एक्सपिरियन्स आला, यू फेस दॅट एक्सपिरियन्स, तो फेस केला की तिथे तुमच्या चित्तावर एक रेष ओढली जाते. मग पुढच्या वेळेला तसाच जेव्हा एक्सपिरियन्स येतो तेव्हा तो जो फ्लो आहे, प्राणिक फ्लो, तो त्याच चॅनल मधून जातो. मग तिसऱ्या वेळेला सेम एक्सपिरियन्स येतो, ती अजून अजून खोल रुतत जाते ही. कळलं की नाही? परंतु हे कायम होणार नाहीये. मग वेगळ्या वेळेला वेगळा एक्सपिरियन्स येईल तुम्हाला तेच साध्य करायला. मग त्यावेळेला हा चॅनल कामी नाही पडणार, मग नवीन चॅनल, मग परत त्याचे दुःख आलंच. हा चांगला चॅनल तयार झाला होता, मला आता मी चांगला नवीन घरात गेलो, मी ऍडजस्ट झालो, सगळं झालं. मी आता जरा कुठे सुरळीत झालं नाही तर माझी बदली झाली, परत दुसऱ्या गावी गेलो. कारण तो चॅनल माझा तयार झाला होता. तिथे लोक आली, तिथे माझे मित्र झाले, तिथे घरकाम करणारी बाई मिळाली. एव्हरीथिंग इज सेटल डाऊन आणि बदली झाली माझी. सो नाव द अगेन न्यू चॅनल्स आय हॅव टू परफॉर्म. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज संस्कार. ओके, सो आयदर इट इज द इम्प्रेशन और इट इज द लोभ. राग हा क्लेश वाढीला लागतो की नाही आपला. तो चांगली कर्म घेऊन आला म्हणून त्याला चांगल्या कुळात जन्म मिळाला, त्याची सांपत्तिक स्थिती चांगली झाली. पण सांपत्तिक स्थिती चांगली झाली म्हणून तो शांत झाला का? हा यार, मागच्या वेळेला ना मी चांगली कर्म केली, मला चांगली सांपत्तिक स्थिती आली, मला आता ना महिना ₹1,00,000 मिळतात. आता जेव्हा त्याला पहिल्यांदा सुरुवातीला महिन्याला ₹1,00,000 मिळायला लागले ना, तर तो संतुष्ट कधीच होणार नाही. तो म्हणाला, अरे यार, महिन्याला ₹1,00,000 मिळतात, आता 1,50,000 मिळायला पाहिजेत. लोभ, कामनेतून लोभ आला, कामना पूर्ती झाली. कामना पूर्ती काय? मागच्या चांगल्या कर्माची फळं. कळलं की नाही? ती कामना पूर्ती झाली तुमची. कामना पूर्ती झाली, तिथे थांबलं का? एक मिनिट. तर तिथे थांबलं नाही, तिथून आम्ही लोभ निर्माण केला. लोभ निर्माण केल्यानंतर हळूहळू त्या लोभ, कारण आमचा अवेअरनेस नाही. चांगलं कर्म केलं म्हणून चांगलं हे मिळालं, पण अवेअरनेस, दॅट अवेअरनेस इज अ योग ना. तो अवेअरनेस नसल्यामुळे माझं काय झालं, की चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळालं, मी सुखी झालो. सुखानुशयी रागाहा, सुख अनुशयी रागाहा. मी तिथे थांबलो नाही, त्याच्या मागे मागे चाललोय मी, त्या सुखाच्या मागे. दॅट इज द राग, दॅट इज द लोभ. कळलं की नाही? आणि मग ती लोभ वाढता वाढता वाढता, बिकॉज देर इज नो अवेअरनेस इन माय लाईफ, अँड बिकॉज ऑफ दॅट तो लोभ वाढत 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 ते मोहापर्यंत गेलं. आणि मोहाला गेल्यानंतर माझी सत्सद विवेक बुद्धी बंद झाली, कारण मोहून टाकलं त्यांनी मला. आणि एकदा का मोहून टाकलं, मागच्या माहिती लेक्चरला मी सांगितलं होतं, मोहून टाकलं की तुम्ही पशुपेक्षाही कमी नाही होता. कळलं की नाही? त्यामुळे हे 3 वन चॅनल इज देअर: परिणाम, ताप आणि संस्कार. अँड व्हॉट इज द सेकंड चॅनल? आता हे सगळं चाललंय, कोणासाठी चाललंय माहितीये? की असं हायपोथिकेटेड आपण म्हणूया की सगळी 2-3 जन्म मी चांगलीच कर्म करत गेलोय आणि वाईट कर्म भोगून संपवली आहेत मी, अशा माणसांसाठी ते सांगते की म्हणजे मग तुमच्या इथे प्लेजर असणार आहे, अगदी पूर्ण सुखी असणार तुम्ही. पण ते सुख सुद्धा जे असतं ते वर्ल्डली सुख असतं. अँड एव्हरी वर्ल्डली हॅपीनेस लीड्स टू मिझरी. इट इज नॉट द स्पिरिच्युअल हॅपीनेस. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. It is the worldly happiness, and worldly happiness all the time leads to misery for vivekinaha. की ज्याची सत्सद विवेक बुद्धी तीव्र झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, त्या माणसाला याच्यात सुद्धा दुःख दिसतं. आणि म्हणून आपण कितीतरी योगी बघतो, कितीतरी ऋषी बघतो,
तुकाराम महाराजांचंच उदाहरण घ्या ना. एवढं आयुष्य अख्खं त्यांचं दारिद्र्यात गेलं. शिवाजी महाराजांनी एवढे नजराणे पाठवले होते, पण त्याच्यात त्यांना दुःखच दिसलं. त्यांनी ते परत पाठवलं. आम्ही नाही परत पाठवणार. अरे आलाय बाबा घे. कारण काय आमचं आम्ही हा विचार करू, मग आमचं चांगलं पुण्य आहे मागच्या जन्मीचं, म्हणून तर राजाने पाठवलंय मला, घ्यायला पाहिजे ते. आम्ही विवेकीन नाही आहोत, हे लक्षात घ्या. कारण आम्ही त्याला या पद्धतीचं फिलॉसॉफी लावू की माझी चांगली कर्म आहेत म्हणून मला मिळालंय, सो आय मस्ट एक्सेप्ट इट. ते एक्सेप्ट केल्यानंतर 2 वर्षांनी परत एक्सपेक्टेशन वाढते. अरे राजांनी पाठवला नाही नजराणा मला. झालं, लोभात गेलात तुम्ही, दुःखी झालात. अपेक्षा आली, दुःखी झालात. अपेक्षा, मागेही मी तुम्हाला सांगितलंय, सगळी दुःख अपेक्षा भंगाची असतात. एकही दुःख असं नाही की जी अपेक्षा भंगाच्या बाहेर आहे. आली की नाही अपेक्षा? तुकाराम महाराज विवेकीन होते, त्यामुळे त्यांनी आलेला नजराणा परत पाठवला, कारण त्यांना दिसत होतं त्याच्यात दुःख हे, पण त्यांच्या पत्नीला दिसलं नाही. त्यांच्या पत्नीला वाटलं की अरे एवढे तुकाराम महाराज संत समान व्यक्तिमत्व, एवढं चांगलं कृत्य केलेलं, म्हणून महाराजांनी नजराणा पाठवलंय, सो वी शुड एन्जॉय इट. कारण ती तेवढी योगी नव्हती, पण हे होते ना, यांनी सगळ्याच्या सगळं परत पाठवलं की नाही. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट पतंजली मुनी इज टॉकिंग अबाउट. ऑल द वर्ल्डली थिंग्स अल्टिमेटली लीड्स टू मिजरी. आणि ही फॅक्ट जो अध्यात्मामध्ये खूप पुढे गेलाय त्याला ठळकपणे दिसते, आणि त्या ठळकपणे दिसण्यामुळेच तो तिथे विरक्ती येते त्याच्या मनामध्ये. तो विरक्त भावनेने ते निकारतो, वैराग्य येतं त्याच्यात. कितीही चांगली गोष्ट असली तरी त्यातला वैराग्य डेव्हलप होतं त्या ह्याच्यात. हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा असतो. सो दिस इज द फर्स्ट वन चॅनल थ्रू विच ultimately the pleasurable things leads to misery. The second channel is the conflict between the guna and vritti. Now let us understand this point. What is this conflict which is going on, which leads to misery? So now guna and vritti. Now guna means तुमचं चित्त त्रिगुणात्मक आहे, कारण चित्त इज अ इव्होल्यूट ऑफ प्रकृती. So it is made up of three gunas. Okay, now so there is some predominance of one of these gunas in your chitta. Now suppose let us see that there is a predominance of sattva guna. Okay, so ही चित्त नॅचरल, त्याचा जो स्वभाव आहे, चित्तामध्ये तुमच्या प्रिडॉमिनन्स सत्व गुणाचा जर असेल तर त्याचा स्वभाव तसाच असतो, सात्विक असतो त्याचा स्वभाव, बरोबर आहे. अँड व्हॉट अबाउट द वृत्ती? द वृत्ती इज ए कॉग्नेटिव्ह मॉडिफिकेशन. कॉग्निशन झाल्यानंतर जी वृत्ती येते, ओके, तर ती वृत्ती केव्हा येते? बाहेरचा इन्सिडन्स बघितल्यावर तुमच्या मनामध्ये कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन येतं. आता बाहेरचा जो इन्सिडन्स आहे, जी व्यक्ती आहे, ती पण त्रिगुणात्मक आहे. ओके, आणि असं समजा की त्या इन्सिडन्स मध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये तमोगुण प्रिडॉमिनन्स आहे. सो द वृत्ती विच इज इन्व्हॉल्व्ड बाय कॉग्निशन ऑफ दॅट पर्टिक्युलर इव्हेंट इज द कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन वृत्ती विच हॅज ऑल्सो गॉट द प्रिडॉमिनन्स ऑफ तमो. आपण एक उदाहरण घेऊन समजावून सांगतो तुम्हाला. आता तुमचा नॅचरल स्वभाव जो आहे तो तुमच्या चित्ताप्रमाणे विच इज सात्विक, तुमचा सात्विक स्वभाव आहे, आणि जी वृत्ती उठलेली आहे ती तामसिक किंवा राजसिक आहे. दिस इज द कॉन्फ्लिक्ट. सी, द वृत्ती इज बिकॉज ऑफ द आउटसाइड एजन्सी, ओके, अँड द गुण ऑफ युअर चित्त किंवा तुमचा स्वभाव, ओके, इट इज द इंटरनल थिंग. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. माझं चित्त समजा असं, एखाद्या संत पुरुषाचं घ्या चित्त, किंवा जो धार्मिक माणूस आहे, जो सात्विक माणूस आहे, की ज्याचं चित्त, ज्याचं नॅचरल इन्क्लिनेशन असं आपण म्हणूया, स्वभाव विशेष, त्याचं नॅचरल इन्क्लिनेशन हे सात्विक आहे.
कारण त्याचं चित्तामध्ये देर इज ए प्रिडॉमिनन्स ऑफ सत्वगुण. ओके, सो ही चित्त इज सात्विक चित्त. आणि त्याला घर खर्च चालवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी, या सगळ्यासाठी त्याला नोकरी करण्याची गरज आहे. आणि त्याला ती जी नोकरी मिळाली आहे ती एका दारूच्या गुत्त्यात मिळाली आहे. आता गंमत अशी आहे की दारूच्या गुत्त्यात मिळाल्यामुळे ते जे कॉग्निशन आहे, आता तो बघणार आहे डोळ्यांनी, तो तिथे सर्व्हिस करणार आहे. सो दॅट इज द एक्सटर्नल एक्सपिरियन्स. And the cognition of that external experience is nothing but the modification of chitta, is nothing but the वृत्ती. त्याच्या मनामध्ये ती वृत्ती निर्माण होणार आहे. वृत्ती याचा अर्थ काय की भावना नाही किंवा हे नाही, तर कॉग्नेटिव्ह मॉडिफिकेशन चित्तामध्ये होतं की हो दिस इज समथिंग अँड देन हिज रिॲक्शन. सी द मॉडिफिकेशन इज ऑफ टू टाइप्स. वन इज द कॉग्निशन अँड अनदर इज द रिॲक्शन टू द कॉग्निशन. दीज आर द टू थिंग्स. हे वृत्ती हा कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे ना तुमचा, त्याशिवाय तुम्हाला पतंजल योगसूत्रच नाही समजणार. वृत्ती हॅज नथिंग टू डू विथ माय चित्त. चित्तावर उमटतायत वृत्ती, हे लक्षात घ्या. कसं आहे की मी समोरचा एखादा इन्सिडेंट बघितला, आता याचंच उदाहरण घेऊ. तो माणूस दारूच्या गुत्त्यात गेला. दारूच्या गुत्त्यात गेल्यानंतर सगळेजण तिथे दारू पितायत हे तो बघतोय. So he is cognizing the things, okay, and that cognition is vritti. That is one vritti. Cognition itself is a vritti. ते जर का त्यांनी कॉग्नाइज नाही केलं तर there is no vritti. कळलं की नाही? ते फक्त योगी लोकांना जमतं की तिथे जाऊन सुद्धा ते शांत असतात. तसं होत नाही. वी कॉग्नाइज, अरे हे काय, अँड वी रिॲक्ट. अरे काय घाणेरडेपणा, कसला वास दंब येतोय, किती कुबट्टा वास येतोय, या लोकांना कसला त्याचा आनंद मिळतोय. दिस इज द रिॲक्शन, अनदर वृत्ती. नाउ बोथ दीज वृत्तीज हॅव प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण. ओके, अँड ही चित्त इज सत्वगुण. सो देर इज ए कॉन्फ्लिक्ट. कळलं की नाही? देर इज ए कॉन्फ्लिक्ट, देर इज ए मिझरी. So that conflict is always there, even though his vritti is, his chitta is sattvic, and he is encountering with the incidences which are less sattvic. म्हणजे समजा असं जरा की 80% सत्व गुण आहेत त्याच्या चित्तामध्ये, म्हणजे त्याचं चित्त जे आहे ते 80% सात्विक आहे, आणि त्याच्या समोरचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते 60% सात्विक आहेत. तर त्या वृत्ती सुद्धा तेवढ्याच येणार आहेत. सो अगेन देर इज ए कॉन्फ्लिक्ट बिकॉज हिज 80% सत्वगुण चित्त इज हॅव्हिंग ए कॉन्फ्लिक्ट विथ द 60% सत्वगुण वृत्ती. वृत्ती ह्या त्याच्या वरच्या लेवलला येतात, चित्ताच्या वरती उसळत असतात. कळलं की नाही? इट इज बिकॉज ऑफ द कॉग्निशन अँड द रिॲक्शन टू द कॉग्निशन. The vritti is nothing but the cognitive modification. एखादा इन्सिडेंट माझ्या समोर घडला, मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, सो देर इज नो क्वेश्चन ऑफ एनी मॉडिफिकेशन. कळलं की नाही? पण मी अगदी जाऊन तिथे लक्ष देऊन बघितलं, इट इज अ कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन. एखादा ऍक्सिडेंट झाला ना की आपोआप ट्रॅफिक जाम होतो. ऍक्सिडेंट बाजूला झालेला असतो, 3 लेन मोकळ्या असतात, ओके, किंवा काही भांडण चाललेलं असेल एखाद्या याच्यात, ट्रॅफिक जाम होतो. का ट्रॅफिक जाम होतो? प्रत्येक माणूस जाताना ते बघतो, अरे ना काय झालं रे, काय झालं रे, काय तुझं काय घेणं देणं आहे का त्याच्याशी? स्लो होते गाडी, सगळं होतं, मागे पूर्ण लाईन लागते, आणि शेवटपर्यंत कळत नाही ट्रॅफिक जाम का झाला होता. तर ट्रॅफिक जाम झाला होता, सगळ्या गाड्या स्लो चालल्या आहेत. का? तर त्यांना ते बघायचे तिथे काय मारामारी चालली आहे ती. इट इज अ कॉग्निशन. पण एखादा माणूस म्हणतोय मला दुसरीकडे जायचंय, मला देवळात जायचंय, माझं प्रवचन आहे, ही विल नॉट लिसन टू दॅट, ही विल नॉट हॅव एनी कॉग्निशन ऑफ दॅट. सो नो वृत्ती विल बी देअर इन हिज चित्त. सी, तुम्हाला वृत्तीतला फरक कळला का? वृत्ती आणि चित्त याच्यामधला फरक आहे. वृत्ती उत्पन्न होते बाहेरच्या एजन्सीमुळे, आणि बाहेरची याचा अर्थ व्यक्त अव्यक्त दोन्ही.
and it is because of cognition also, and it is because of the reaction to the cognition also. Both the things. हा कन्सेप्ट आहे ना वृत्तीचा, हा समजणं खूप महत्वाचं आहे. त्या वृत्तीचा कन्सेप्टच खूप लोकांना कळत नाही की व्हॉट डू दे मीन बाय वृत्ती. माझ्या टेबलवर पुस्तक आहे हे जेव्हा मी कॉग्नाइज करतो आणि ऍक्सेप्ट, इथे पुस्तक आहे, दॅट इज इटसेल्फ इज अ वृत्ती. अरे कसलं फालतू पुस्तक आहे हे टाकून दे रद्दीत. That is also a vritti because it is a reaction to that cognition. That is also a vritti. आता एखादं छान पुस्तक असेल समोर, ओके, आणि मी समजा अध्यात्मातलाच आहे आणि माझ्यासमोर एखाद्या गीतेचं पुस्तक आहे की जे नवीन कोणीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर टीका, ओके, सो आय कॉग्नाइज दिस. अरे गीतेचं पुस्तक आहे का? I react, अरे वा खूप छान झालं. The reaction to that cognition. Now this vritti is similar to the predominance of sattva guna in my chitta, and because of that there is no misery. मला आनंद होईल, मला मिजरी नाही होणार. तुम्हाला कळला फरक का अजूनही नाही कळला? कारण हे 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 सूत्र अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे सूत्र आहे. सर कॉग्निशन म्हणजे फक्त दखल घेणं एखाद्या गोष्टीची, दखल घेणं. पण दखल घेतली तरी वृत्तीच आहे ती, की मी ते पुस्तक बघितलं ही वृत्ती आहे, मी पुस्तक बघितलं ही वृत्ती आहे, आणि त्याच्यावरती रिॲक्शन देणं ही पण वृत्ती आहे. दोन्ही वृत्ती आहेत. आणि त्या दोन्ही वृत्ती समजा माझे जे कॉन्स्टिट्युएंट चित्त आहे त्याच्याशी जर मॅच झालं तर आनंद निर्मिती होईल. पण असं होत नाही. आणि मी म्हणून म्हटलं की 80% सात्विक वृत्तीचा माणूस आहे आणि 60% त्याच्यात सात्विक वृत्ती निर्माण झाल्या तरी देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिकॉज देर इज अ डिफरन्स ऑफ 20%. सर पण एखादी वस्तू आपण जेव्हा बघतो पंचेंद्रियांनी त्याचं आपल्याला ज्ञान होतं त्या वस्तूचं. ज्ञान म्हणजेच कॉग्निशन ना. हा, तर ते ज्ञान त्याचं होतं, त्याचं कॉग्निशन होतं. देन पण त्याचा ठसा गुड ऑर बॅड काय उमटतो? कुठचाच नाही ना उमटत. If you don't react, nothing is there, but the vritti is there. So that is the aklishta vritti. And when you react, it is a klishta vritti. Vrittayaha panchatayaha klishta. सर मग निद्रा ही वृत्ती काय आहे? निद्रा ही वृत्ती अशी आहे की ज्याचं कॉग्निशन नसलेलं कॉग्निशन आहे ते. इट इज ए फुल ऑफ तमोगुण. निद्रा is nothing but you are experiencing the 100% tamas, and that's why there is no awareness, because see sattva guna is illumination, knowledge, happiness, preeti, prasannata. He sage these are the characteristics of sattva guna. The characteristics of rajo guna is action, okay, misery, shadripu, हे सगळे. अँड व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ तमोगुण? इट इज टोटल अज्ञान, लेझीनेस, आलस्य, लेझीनेस, कळलं की नाही, आणि पूर्णपणे शिथिलता. आता ती पूर्णपणे शिथिलता येते कारण तमोगुण झालेला असतो. इट इज नॉट समाधी ना. समाधीमध्ये तुमचा अवेअरनेस असतो, इट इज फुल ऑफ सत्व. आणि म्हणून समाधीमध्ये आणि निद्रेमध्ये प्रचंड फरक आहे. निद्रेमध्ये इट इज बिकॉज ऑफ द प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण यू डू नॉट हॅव अवेअरनेस ऑल्सो, बिकॉज अवेअरनेस रिलेट्स टू द सत्वगुण. बट इट इज सो प्रिडॉमिनंट तमोगुण, अँड दॅट्स वाय देर इज नो अवेअरनेस इन निद्रा. इन निद्रा देर इज नो अवेअरनेस बिकॉज तमोगुण इज ट्रिमेंडसली प्रिडॉमिनंट. आणि म्हणून ती वृत्ती आहे. समजलं सर? व्हेरी वेल एक्सप्लेन.
या जाऊया पुढे. म्हणजे आपण बरं आता दिस इज द सेकंड चॅनल नाव which will lead to the misery. Okay, now you have to understand one thing, that parinama tapa samskara are concerned more to the manifested world. Okay, external world, external created world, and the second channel is working more internally because it has something to do with the chitta and chitta vritti. You get the point? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून हे सूत्र समजायचं असेल तर चित्त म्हणजे काय आणि चित्तवृत्ती म्हणजे काय हे समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढे आपण. नाउ विथ दिस सूत्र what Patanjali Muni has established, Patanjali Muni has established that सर्वम दुःखम, बुद्धांचं पहिलं आर्य सत्य. बिकॉज एव्हरीथिंग लीड्स टू मिझरी ओनली. ऑल द वर्ल्डली प्लेजर्स आर ऑल्सो लीडिंग टू मिझरी. सो ही हॅज एस्टॅब्लिश्ड द फॅक्ट दॅट लाईफ इज फुल ऑफ मिझरी. ओके, दिस इज द कन्क्लुजन ऑफ all these four aphorisms, right from the keshamulaha karmashayaha तिथपासून ते आत्ताच्या पर्यंत. what he established that even though you are experiencing the pleasurable thing, ultimately it leads to misery, and so your life is full of misery. And so there are so many people who says that Buddha is and the Patanjali Muni, they are pessimistic. But they are not pessimistic because they don't say that it is the only thing and you have to accept it. No, they are realistic people. What is the reality right now? Reality is that the life is full of misery, but they don't say that it is ananta. No, they say that there is a cause. There is a cause for this misery. So this cause you have to understand. The cause जर असेल, कळलं की नाही, दुःख samudaya, that is there is a cause for misery. The second Arya Satya of Buddha. The first Arya Satya is dukkha. The second Arya Satya is dukkha samudaya. There is a cause of misery. कळलं की नाही. आणि एवढंच करून ते नाही थांबत, तर ते सांगतात की त्याला बाहेर यायला पण उपाय आहे. अँड सो व्हॉट दे आर सेइंग, दुःख निरोध. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुःखाचा निरोधही करू शकता. दिस इज द थर्ड आर्य सत्य. आर्य सत्याचा अर्थ कॉन्फिडेंटली दे आर सेइंग. जेवढं कॉन्फिडेंटली ते सांगतायत की दिस लाईफ इज फुल ऑफ मिजरी, तेवढ्याच कॉन्फिडेंटली ते सांगतायत की देर इज ए वे आउट अँड देर इज ए Dukkha Nirodha is possible. And how to have that Dukkha Nirodha? It is with the Arya Ashtangika Marga. These are the four Arya Satyas, okay, of Buddha. आणि या चार आर्य सत्यांवर अख्खं बुद्धिस्ट फिलॉसॉफी हे आहे. एक्झॅक्टली इन ए सिमिलर वे. किंवा आपण ह्याच्यात जरी बघितलं मेडिकल सायन्स मध्ये, त्याच्यात सुद्धा तेच आहे. पहिले रोग, मग रोगाचं कारण काय आहे, मग आरोग्य द्यायचंय त्याला, आणि मग आरोग्य प्राप्त करून देणारा औषध. या चार गोष्टींवर वैद्यकशास्त्र पण अवलंबून आहे. त्याच पद्धतीने पतंजली मुनींनी देखील हे सांगितलंय. पहिलं हे सांगितलंय की देर इज ए मिझरी. सर्व विवेकिनः दुःखम एव सर्व विवेकिनः. ओके, इवन दो देर इज ए प्लेजर इन द लाईफ, ultimately that leads to misery. So it is same parallel to this, the first Arya Satya of Patanjali Muni. Now this next sutra, what it says, that it is the heyam dukkham anagatam. Now जी दुःख तुम्ही उपभोगलेली आहेत ती उपभोगून संपली, आता त्याच्याविषयी काही बोलण्यात अर्थ नाहीये. कळलं की नाही.
जी चालू आहेत दुःख, जी पक्व झालेली आहेत आणि ज्याच्यामुळे तुमचं जाती आयु भोग तुम्हाला आलेले आहेत, ती सुद्धा तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही जाती टाळू शकणार नाही. तुम्ही जे आयुष्याची दोरी घेऊन आलायत ती कमी जास्तही करता येणार नाही. आणि जे तुमच्या समोर एक्सपिरियन्सेस येणार आहेत ते देखील त्या पक्व असे जे कर्म आहेत त्याचीच फळं आहेत. सो दॅट इज ऑल्सो नॉट अवॉइडेबल. सो व्हॉट मिझरी इज अवॉइडेबल? दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट. हेयम दुःखम अनागतम. जे फ्युचर मध्ये येणारं दुःख आहे, कळलं की नाही? द मिझरी टू बी एन्काउंटर्ड इन फ्युचर कॅन बी अबॉलिश्ड. ते दुःख फ्युचर मधलं येण्याच्या आधी तुम्ही ते दुःख काढून टाकू शकता. सो दॅट इज द ओनली मिझरी विच यू कॅन अबॉलिश. या जन्मात जे दुःख आहे ते भोगायचंच आहे. या जन्मातलं पहिलं दुःख काय? जाती. ते तर तुमचा आलाच आहे जन्म. आयु ते पण तुमचं आलेलं आहे, तुम्ही काही ऑल्टर नाही करू शकत ते. आणि जे एक्सपिरियन्सेस तुमच्या जीवनात येणार आहेत ते पण तुम्हाला टाळता येणार नाहीत, कारण की त्याची फळं पक्व झालेली आहेत. ते शांत झाल्याशिवाय थांबणार नाहीत ती कर्म. त्यामुळे हे तीन आहेतच. गेलेली जी दुःख आहेत ती पण संपलेली आहेत, त्याच्याबद्दलही विचार करण्यात अर्थ नाही. पण विचार पुढचं काय, पुढे येणारी दुःख जी आहेत ती तरी मी घालवू शकतो का? तर ती घालवू शकता तुम्ही, ती घालवू शकता. आणि म्हणून त्यांनी हे सूत्र दिलंय, हेयम दुःखम अनागतम. अनागतम याचा अर्थ नंतर जे काही दिलेलं आहे. आणि म्हणून कीपिंग धिस इन माइंड, okay, now Patanjali Muni has formulated the 4 aphorisms which will tell you in nutshell the complete philosophy of yoga. आता एक कळलं आपल्याला, एक फॅक्ट आपण कळली आपल्याला की सर्वम दुःखम ही फॅक्ट झाली की जी बुद्धांचं पण पहिलं आर्य सत्य आहे, सर्वम दुःखम. आता दुसरी फॅक्ट अशी आहे की हेयम दुःखम अनागतम, परंतु पुढची येणारी दुःख आपण अबॉलिश करू शकतो. बरोबर आहे की नाही? आता तिसरं काय आहे, तर व्हॉट इज द कॉज? व्हॉट इज द कॉज ऑफ दिस मिझरी? जी पुढे येणारी जी मिझरी आहेत किंवा आतापर्यंत येऊन गेलेली जी आहेत किंवा आता मी जी भोगतोय, या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? ते कारण त्यांनी मग सांगितलेलं आहे. ते कारण त्यांनी सांगताना सांगतायत की द्रष्टु दृश्ययोः संयोगो हेय हेतुः. याचं कारण काय आहे? सो इट इज द apparent linking or union, a erroneous union of seeing principle or purusha and of drishya, that is the seen principle or the creation or the prakriti. It is explained as cause of misery. What is the cause of misery? It is the erroneous union. Okay, and this union is an illusion and not actual. हे illusion आहे, actual नाहीये. It is technically designated as संयोग. हे जे इल्युजिव्ह जो संयोग आहे, इल्युजिव्ह जे युनियन आहे, त्या युनियनला टेक्निकल शब्द वापरलाय संयोग. सो द्रष्टु, that is seer principle, and drishyayoho. Sanyogo means it is the apparent or the erroneous union is the cause of this misery in this life, the misery which you already experienced and the misery yet to come. What is the cause? Cause हे आहे की या दोघांचं युनियन, that is erroneous union, again I am telling you, and that is designated by sanyoga. It is the sanyoga, it is a technical term. Okay, now dukkha occurs in its 2 forms, manasik आणि शारीरिक, and both are evolutes of prakriti. कळलं की नाही? दुःख शारीरिक याच्यावर, मानसिक याच्यावर आणि बौद्धिक याच्यावर सगळीकडे दुःख येत असतात आपल्याला. आणि ही जी दुःख आहेत ही सगळी काय येतात? कारण हे प्राकृतिक आहेत सगळे,
ऑल दीज आर दी इन्स्ट्रुमेंट्स. ओके. आणि या इन्स्ट्रुमेंटला दुःख होतं, परंतु असं वाटतं की त्या पुरुषाला दुःख होत आहे बिकॉज देर इज ए ऍब्सोल्यूट मिक्सिंग ऑफ दीज टू. कळलं की नाही? द शियर प्रिन्सिपल and the scene principle. That is the erroneous union which is there, and because of that erroneously we feel that the purusha is getting affected or purusha is experiencing all these things. In fact, the instruments are experiencing this, but they can experience because of the proximity of purusha only. Let us understand this point. Otherwise, purusha do not have any cognitive power also. It is the chaitanya or the principle, purusha principle, because of the proximity of this purusha principle with these instruments getting illuminated. And then they behave as if they have the consciousness of their own. And that is why it is called as erroneous union. त्याचा कवडसा आहे तो. Okay, it is the acquired consciousness which is there. And that acquired consciousness, when these instruments feel that it is their own consciousness, then the misery starts. That is actually the erroneous union of scene principle and seer principle. You get the point? आणि हा संयोगामुळे सगळी दुःख आहेत. आता दुःख नक्की कोणाला होत आहेत? दुःख होत आहेत ती चित्ताला होत आहेत, आणि चित्त इज द इव्हॉल्यूट ऑफ प्रकृती. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट. सो actually the misery is experienced by the chitta. That means misery is experienced by the prakriti, but it cannot experience without the proximity of purusha. Experience घ्यायचा म्हणजे काय? तुम्हाला हे पाहिजे की नाही? कॉन्शियसनेस. कळलं की नाही? तो त्यांचा कॉन्शियसनेस नाहीच आहे. इट इज द अक्वायर्ड कॉन्शियसनेस. आणि जेव्हा तो अक्वायर्ड कॉन्शियसनेस येतो आणि त्यावेळेला त्या चित्ताला असं वाटतं की हा माझाच कॉन्शियसनेस आहे. दॅट इज द इरोनियस. तो जो इरोनियस युनियन आहे, दॅट इज द कॉज ऑफ मिझरी. दॅट इज रिअली द कॉज ऑफ मिझरी. You get my point? So what we have discussed till now, one thing is that all the worldly pleasures ultimately leads to misery, meaning thereby the life is full of misery. That is the fact which is established by Patanjali Muni with 4 aphorisms. And then he says that this misery can be abolished. Okay. And so for that you have to dissect the thing. What is the cause of misery? So the cause of misery is this erroneous union of Purusha and Prakriti. You get the point? Now, Sir, is it the erroneous union of Purush Prakriti, or is it the cognizance of that erroneous union? नाही, म्हणजे ते तुम्हाला कळतच नाही. तुम्ही अजूनही आपल्याला असंच वाटतं की माझं शरीर चैतन्यमय आहे, माझं मन चैतन्यमय आहे, माझं बुद्धी चैतन्य. आपण अजून मान्यच करायला तयार नाही आहोत. इट इज सो मिक्सिंग ऑफ दॅट पुरुष विथ प्रकृती दॅट वी डोंट डिफरन्शिएट, अँड दॅट इज द अविद्या. दॅट इज अविद्या. कळलं की नाही? ती जी अविद्या आहे ती अनादी काळापासून चालत आलेली आहे, आणि ती इतकी बेमालूमपणे आमच्या ह्याच्यात शिरलेली आहे की ती सुटत नाही. नुसतं नाही तेवढं, तर इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय एक्झिस्टन्स ओनली. म्हणजे काय, माझं मन कॉन्शियसच राहणार. आपण म्हणतोच की तुझं मन नाहीये कॉन्शियस बाबा. इट इज द अक्वायर्ड कॉन्शियसनेस. मग माझी बुद्धी तल्लख आहे,
तुझी बुद्धी तल्लख नाहीये, तुझी बुद्धी त्या पुरुषामुळे तल्लख आहे. कळलं की नाही? पण हा विचार आम्हाला एक्सपिरियन्शियल लेवलला कधीच घेऊन जाऊ नाही शकत, कारण की त्या अज्ञानाची पाळमुळे एवढी खोल आहेत की आम्ही विचार पण नाही करू शकत की असं काहीतरी वेगळं प्रिन्सिपल आहे या इन्स्ट्रुमेंटच्या व्यतिरिक्त. वी डोंट ऍक्सेप्ट दिस ऍज अ इन्स्ट्रुमेंट ओनली. आम्ही हेच मान्य नाही करायला तयार. इंटेलेक्च्युअली मान्य करू आपण, पण एक्सपिरियन्शियल लेवलला काय आहे? एक्सपिरियन्शियल लेवलला आम्हाला नाही कळत आहे. ते कळेल केव्हा? जेव्हा विवेकज ज्ञान होईल. तिथपर्यंत नाही कळणार. सर सर अगर कॉन्शियसनेस जैसे पुरुष चैतन्यमय है एंड एक्वायर्ड कॉन्शियसनेस इन ऑन प्रकृति दैट इज चित्त, तो एक्सपीरियंस जो होता है फिर वो बॉडी को क्यों होता है? वो भी पुरुष को होना चाहिए ना? पुरुष को नहीं होता है. एक्चुअली वी फील दैट पुरुष तत्व इज देयर इन ऑल दीज इंस्ट्रूमेंट्स. एक ध्यान में रखो आप, एक दिया जला है, उसके ऊपर हमने 5 कवर्स डाले हैं. ओके, अभी 5वें कवर में से भी लाइट आ रहा है. ओके, बट यू हैव नॉट सीन, यू हैव सीन द लाइट, you have seen the illumination, but you have not seen the origin of that light. तो बल्ब देखा नहीं आपने. जब आपने एक कवरिंग निकाल दिए तो वो जो इल्यूमिनेशन है वो और ब्राइट हो गया. ओके, तो यू फील दैट हाँ दिस इज द लाइट, दिस इज द थिंग विच इज अल्टीमेट रियलिटी. दैट इज ऑल्सो नॉट देयर. फिर और एक कवरिंग निकाल दिया आपने तो और इल्यूमिनेशन बढ़ गया. And every time you feel that, oh, this is the perfect light which is giving me the light. No. When you remove the last covering, then only you can see the bulb, which is the source of that light. वो covering जो है, that is you have to remove. That is the sadhana. That is the sadhana. Let us understand this point. सर तो मिजरी का कैसे उसमें रिलेशन आया? मतलब दुख जो भोग रहा है, जैसे आपने बोला है कि ये सिर्फ प्रकृति भोगती है, पुरुष को उसका कोई इफेक्ट नहीं होता. But that prakriti itself, that chitta itself feel that I am Purusha. and so chitta is feeling that prakriti, that means the Purusha is experiencing everything. हाँ, that's all. Actually Purusha is not. तो ये जो मोक्ष जो मिलता है ना, वो मोक्ष किसको मिलता है? मोक्ष चित्त को मिलता है. हाँ. The chitta which is getting away from this because it gets the knowledge. ये knowledge के भी परे है. That Purusha principle is beyond knowledge. That's why they say na, that if you want to have the experience, तत्परम पुरुष ख्याते. पुरुष की ख्याति यानी जो विवेकज ज्ञान है, वो ज्ञान के परे वो है. तत्परम पुरुष ख्याते गुण वैतृष्णस्य. पुरुष ख्याति हो गई, इसका मतलब योर चित्त इज फुल ऑफ सत्व, absolute full of sattva. Whatever the stresses of rajo and tamaguna is there, they are balanced each other, and so they are not affecting this sattva, and so it is full of sattva. But because that Purusha is beyond three gunas, and so tatparam Purusha khyate guna vaitrushna, ये जो एक गुण भी बाकी है ना, उसके प्रति भी आपके मन में वैराग्य आना चाहिए. तब जाके आपको एक्चुअल एक्सपीरियंस होगा, एंड देन योर Purusha will be totally out, and this chitta will get merged into the pradhana prakriti. Now it will not come out again unless you have some resolution for that I want to come back to help the people. If that resolution is there, it will come back. But at the same time, when that chitta will come back, that jiva is always a jivana mukta, right from the birth. ठीक है? So तुम्ही जे एक्सपिरियन्स आता एक्झाम्पल दिलं की द बल्ब बीइंग कवर्ड बाय नंबर ऑफ कोटिंग्स, Yeah.
एक कोटिंग आहे, त्याच्यावर दुसरं आहे, त्याच्यावर तिसरं आहे, बट स्टील द बल्ब इज शायनिंग इवन थ्रू द कोटिंग्स. Yeah, that is बरोबर. exactly what but it is हा, the तर dullest, हा it is the dullest Correct. illumination So- at the outer core. हा, सो एक कव्हरिंग आपण काढलं की त्या कव्हरिंगला वाटतं मीच प्रकाशित करतोय, Exactly. आता आणि ते जसं मला काढल्यावर त्याला वाटतंय कळतं की त्याच्या काहीकडे काही प्रकाश नाहीये. the dullest covering is my physical body through which that Purusha principle is manifesting. Okay, the dullest. When you transcend this body, then there is a tremendous illumination. Okay, when you transcend the mind, there is still a tremendous illumination. There is a tremendous power, tremendous vibhuti. All these things are there. At that time, you feel that yes, this is the Purusha. But that is also not the Purusha. Because that is the last covering. That also you have to remove. Then only you can have the experience of Purusha. Sir, does this goes parallel with our koshas, panchakoshas? Yeah, that is what these coverings are nothing but the panchakoshas only. I mean to say the panchakoshas. And the dullest, the last kosha is the Annamaya kosha. So through Annamaya kosha, this Purusha principle is manifesting. So this is also an instrument. My mind also an instrument. My intellect is also an instrument. But these are from gross to subtler to subtler to subtlest. जैसे जैसे हम हमारा कॉन्शियसनेस और सटलेस्ट थिंग की तरफ लेके जाते हैं, we are approaching towards this Purusha principle. Okay, and so the illumination is getting brighter and brighter and brighter. And every time you feel that this is the ultimate reality which I am experiencing. But still, Sir, how will you link these to the samadhis? Samadhi, Samprajnat Samadhi, you cannot link. Samprajnat Samadhi मध्ये, that is the this one, the intellectual sheet of existence where your concentration is tremendous. Okay, it is the ekagrata. Okay, because of that ekagrata, your that sheet of existence, that is the Vijnanamaya kosha, is tremendously bright. आणि ज्या वेळेला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवता, त्याच्यावरची जी पुटं आहेत ना, ती पण तुम्ही घालवत जाता, तसा तसा प्रकाश वाढत जातो. एक वेळ अशी येते की एकही त्याच्यावर डाग नाहीये, बट स्टील कव्हरिंग इज देअर. दॅट इज द सत्व चित्त. एकही डाग नाहीये, बट स्टील दॅट कव्हरिंग इज देअर. दॅट इज द सत्व चित्त which will get the knowledge, the discriminative knowledge, that is विवेकज ज्ञान. स्पॉटलेस मिरर मध्ये जसं सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि सगळ्याचा सगळा प्रकाश जो सूर्याचा असतो तेवढाचा तेवढा प्रकाश जणू काही मला मिळालाय असं मला वाटतं. पण तरी देखील तो प्रकाश असतो तो परावर्तीतच प्रकाश असतो. लक्षात आलं उदाहरण तुम्हाला? सर एक मिनिट, हा जो सांख्य तत्वज्ञानामधील जो पुरुष आहे आणि पतंजली याच्यामधला पुरुष आहे सेम. सेम आहे. त्यांनी पुरुष म्हटलाय, यांनी द्रष्टा म्हटलाय, त्यांनी प्रकृती म्हटली आहे, यांनी दृश्य म्हटलंय. द फिलॉसॉफी इज सेम. ही हॅज अडॉप्टेड द कम्प्लीट फिलॉसॉफी ऑफ सांख्य. As far as the evolution process of this universe is concerned, he has agreed to the evolution process given by Sankhya. पण त्या सांख्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा त्याला पुरुषाला निष्क्रिय मानलेलं आहे त्यांनी. तो निष्क्रियच आहे. That is exactly what निष्क्रिय आहे. that is exactly what he is a drashta. Drashta means just he is there. He is not taking part in any of this, but the chitta feels. Chitta feels that he is taking part because I am the chitta itself feels that I am Purusha only. आता काय करणार? चित्त हा प्रकृतीचाच पार्ट आहे ऍक्च्युअली. हो, चित्त प्रकृतीचाच पार्ट आहे. पण चित्ताला जेव्हा इल्युमिनेशन मिळतं पुरुषापासून, त्यावेळेला इरोनियसली तो असं समजायला लागतो की हा कॉन्शियसनेस, ही जाणीव ही माझी आहे स्वतःची. आय एम द सेल्फ इल्युमिनेटेड पर्सन.
जेव्हा ही जाणीव होते तेव्हा तो दुःखात जायला लागतो. आणि जेव्हा ही जाणीव संपते आणि त्याला कळतं की अरे मी ठोंब्या, माझ्यात काहीही कॉन्शियसनेस नाहीये, आतापर्यंत जे काही मी नाटकं करत होतो ही त्या उधार उसनवार घेतलेल्या पुरुषाच्या यांनी करत होतो, हे जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला त्याचं पूर्णपणे गुण शांत होतात. आणि गुण साम्यावस्थेत गेली की तो प्रधान प्रकृतीत लीन होतो. आणि मग राहतं काय, पुरुष तिथेच असतो, तो कुठे जात नाही, तो तिथेच असतो, फक्त ही प्रकृती निघून जाते आणि पुरुष तो तिथेच राहतो. तर पण मग निष्क्रिय हा आणि इल्युमिनस ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय असू शकतात? कुठल्या? आपण आता म्हटलं की पुरुष हा निष्क्रिय आहे कम्प्लिटली हो, आणि ही इज फुल ऑफ इल्युमिनेशन, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा असू शकतात? असं चित्ताला ही इज नॉट फुल ऑफ इल्युमिनेशन. चैतन्य आहे ते. चैतन्याला इट इज इनएफिबल, त्याचं वर्णन नाही करतायत. मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं की त्या तत्वाचं तुम्हाला वर्णन नाही करतायत. त्याच्यातून जेव्हा प्रकृती इव्हॉल्व्ह होते त्यावेळेला कॉन्शियसनेस आणि शक्ती निर्माण होते. सो दॅट कॉन्शियसनेसच्याही पलीकडे, त्या जाणीवेच्याही पलीकडे ते आहे, कारण इट इज इनएफिबल. त्याला तुम्ही असं म्हटलं ना की ते कॉन्शियस आहे, याचा अर्थ ते गुणात आलं, बिकॉज यू कॅन डिस्क्राईब इट. आणि म्हणून मी मागेही सांगितलं होतं की सच्चिदानंद स्वरूप आहे हे म्हणणं पण चुकीचं आहे. दीज आर ऑल द पॉइंटर्स अँड नॉट द पॉइंटेड. दीज आर ऑल द पॉइंटर्स. त्या पॉइंटरकडे बघून वाटचाल सुरू करा. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्याचा साक्षात्कार होईल सगळे प्रश्न मिटून जातील. म्हणजे ती सगळी पूर्णपणे निर्गुण निराकार अशी अवस्था शेवटी जी आपण म्हणू शकतो का मग ती प्राप्त होते? एक्झॅक्टली. कैवल्य. कैवल्य प्राप्त होतं. केवळ तेच राहतं, बाकी नाही काही राहत. केवळ तेच राहतं. आणि ते चैतन्य आहे, ते ब्रह्मन आहे, ते ईश्वर आहे. कळलं की नाही? की विच इज इनएफिबल, विच इज अनडिस्क्रायबेबल, विच इज बियॉन्ड अट्रिब्यूट्स. गुणातीत आहे, कालातीत आहे. सर पण मग ही जाणीव वन इन, ही जी काय जाणीव आहे ही 1 in billions मधल्या एखाद्या चित्ताला होत असेल ना? बिलियन्स तुम्ही खूप म्हणजे छोटं करोड सांगितलं. अब्जावधी चित्तांमधून अब्जावधीच्या ह्याच्यात एखाद्यालाच असतं. कळेल हे हो सगळं. आहे ना. नाहीच आहेत ना असे, लोकच नाही आहेत अशी. आम्ही हे जे काही सगळे आश्रम मठ वगैरे बघतोय, ते मठाधीश बघतोय, हे बघतोय, त्यांना सुद्धा त्याची अजून जाणीव झालेली नाही. ती जर झाली असती ना तर त्यांनी आश्रम पण नसते स्थापन केले. सर, हाँ, फिर जो ये जो सतचित आनंद बोलते हैं, ये चित्त को डिस्क्राइब करते हैं क्या? बिकॉज the first evolute of prakriti chitta, which is absolutely illuminated. That Satchidananda is the pointer, it is not the chitta. चित्त को बताया गया है कि ये मार्ग पे चलो, कि जो कुछ शाश्वत है, सत्य है, जो कुछ कॉन्शियस है और जो कुछ आनंदमय है, वो रास्ते पे चलो. वो रास्ते पे चलते चलते एक दरवाजा आ जाएगा, दैट इज द एंड पॉइंट ऑफ दैट रोड. देन दरवाजा खोलो और अंदर जाओ और एक्सपीरियंस लेके बाहर आ जाओ. क्योंकि आप बताओ भी मत, बिकॉज इट इज इनएफिबल वो एक्सपीरियंस जो है. लेकिन वो दरवाजे तक जाने के लिए कुछ तो पॉइंटर चाहिए. दो पॉइंटर्स आर दिस. ये निष्क्रिय है, ये निर्गुण है, ये निराकार है, ये सच्चिदानंद स्वरूप है. ऑल दीज आर द पॉइंटर्स एंड नॉट द पॉइंटेड. ठीक है. Now in this sutra he says that what is the cause of this misery? It is the cause of misery is the erroneous union of Purusha and Prakriti. Okay, त्यांनी नॉमेनक्लेचर बदलली आहे. पांडवरे लक्षात ठेवा. तिकडे पुरुष म्हटलं, इथे द्रष्टा म्हटलंय, आणि तिकडे प्रकृती म्हटली, इथे दृश्य म्हटलंय. बस एवढंच फरक आहे, बाकी काही नाही.
आता हे कॉज आहे म्हटल्यानंतर मग आता इमिजिएट प्रश्न येतो, हे सगळं मी म्हटलं सूत्र फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे पहिला प्रश्न येतो मग बाबा दृश्य म्हणजे काय. मग ते दृश्य तो पुढच्या सूत्रात सांगतोय. व्हॉट डू दे मीन बाय दृश्य. सो इन नेक्स्ट सूत्र आहे, 15 मिनिटं आहेत आपल्याला, हे सूत्र होईल आपलं. सो इन नेक्स्ट सूत्र व्हॉट इज टॉकिंग अबाउट दॅट प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूत इंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम. व्हॉट इज दृश्य. तर दृश्य हे आहे हे प्रकाश क्रिया स्थितिशील. म्हणजे या ह्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की त्याचा स्वभाव सांगितलाय, त्याचं स्वरूप सांगितलंय आणि त्याचं प्रयोजन सांगितलंय. काय याचा स्वभाव, काय याचा स्वभाव. सो एव्हरीथिंग यू नो, एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स इज कंपोज्ड ऑफ 3 गुणाज. ओके, and these 3 gunas, they have got the attributes. The sattva guna, it is the illumination, it is the cognition, okay, it is the prasannata, it is the happiness. All these are the attributes of sattva guna. What is the rajo guna? It is the action, it is the misery, it is the shadripu, all these things. And what is the tamo guna? It is the inertia, it is total ajnana, okay, aprasannata, dullness. So this is still below the rajoguna. Let us understand why it is called sattva rajatama. Tama is at very low level. कळलं की नाही. त्यावेळेस तो एकदम डल असतो तो. आता ही प्रकृती जी आहे ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि त्यामुळे all these 3 gunas are working in this prakriti. And because of sattva guna there is a prakasha, illumination, light. Because of rajoguna there is a activity, and because of tamoguna there is a stability, there is a inertia, there is a stability, and all these things are necessary for forming this universe. कसं तेही बघू आपण लागेल तर. आता कसं होतं परत all the gross things in this universe. इव्होल्युशन कसं आहे आपलं. प्रकृती अव्यक्त, ही अव्यक्त प्रकृतीमध्ये 3ही गुण आहेतच. किंबहुना हे 3 गुण म्हणजे प्रकृती, हे लक्षात घ्या तुम्ही. त्या प्रकृतीत 3 गुण नाहीयेत. 3 गुण म्हणजे प्रकृती. ते जेव्हा साम्यावस्थेत होता दे डोंट हॅव एनी पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन बिकॉज दे आर नलिफाईंग इच अदर्स इफेक्ट. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ मॅनिफेस्टेशन. नाउ बिकॉज ऑफ द प्रॉक्सिमिटी ऑफ पुरुष, okay, this balance is disturbed, and then the sattva guna predominates, and then it starts evoluting. So it gets into the mahata, then mahat to asmita. From asmita it is the pancha tanmatra, and from pancha tanmatra pancha bhutas, and here on other side it is the mind, 5 jnanendriya, 5 karmendriya. Now we know all these things. हे पाठच असलं पाहिजे हे सगळं तुम्हाला. आता ज्या वेळेला आपण फिजिकल युनिवर्स बघतो, व्हॉट वी से दिस फिजिकल युनिवर्स इज मेड अप ऑफ 5 महाभूतास. दॅट इज पृथ्वी, आप, तेज, वायू अँड आकाश. बरोबर आहे. आपण आता डोंगर बघतो, दऱ्या बघतो, हे सगळं बघतो. देर इज अ प्रिडॉमिनन्स, ऑल दी 4 आर देअर, बट द प्रिडॉमिनन्स ऑफ पृथ्वी तत्व इज देअर. ओके. And last time I have told you this, when there is a predominance of Prithvi Tattva, that is experienced by all the senses. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 4 ते आपल्याला परसीव्ह होतं पृथ्वी तत्व. बरोबर आहे की नाही. एखादं तुम्ही पुस्तक घेतलं तर पुस्तकाचा आवाज येतो, त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवतो, तो डोळ्यांनी दिसतो. कळलं की नाही. त्याचा तुम्हाला वास घेता येतो. त्यामुळे all these are the 5 these tanmatras are there. Now if you see the river, nale, oda, तळ, all this is again a physical universe, but there the predominance of आप is there. पृथ्वी तत्व कमी आहे, आप तत्व सर्वात प्रिडॉमिनंट आहे आणि ते प्रवाही आहे. पृथ्वी तत्व जिथे जास्त आहे तिथे स्थिरता आहे, त्याला
नेम अँड फॉर्म आहे. फॉर्म आहे त्याला. पृथ्वी तत्वाला फॉर्म आहे, आपतत्वाला फॉर्म नाही. वेन देर इज अ प्रिडॉमिनन्स ऑफ आपतत्व, देर इज नो फॉर्म. तुम्ही ज्याच्यात टाकाल तसा त्याला आकार येईल. कळलं की नाही? बट यू कॅनॉट स्मेल इट. पाण्याचा तुम्ही वास नाही घेऊ शकत. कळलं की नाही? बिकॉज पृथ्वी तत्व इज नॉट देअर. देन कम्स टू द तेज. तेज अगेन यू कॅन सी इट, यू कॅन फील इट. स्पर्श करू शकता तुम्ही. अँड यू कॅन हिअर द साऊंड. हे वणवे लागतात, हे लागतात, आपण होळी लावतो. ऑल दिस इज बिकॉज ऑफ द तेज इज प्रिडॉमिनंट इन दॅट. बट यू कॅनॉट टेस्ट इट, यू कॅनॉट स्मेल इट, बिकॉज इट इज स्टील सटलर. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, पहिले आकाश तत्व आलं. आकाश तत्वामध्ये वायू तत्व आलं. वायू तत्वामध्ये तेज तत्व आलं. तेज तत्वामध्ये आपतत्व आलं आणि आपतत्वामध्ये पृथ्वी आली. आणि म्हणून परसेप्शन पण जे आहे ते असं कमी कमी होत जातं. आता तेज तत्व तुम्ही बघू शकता, जिथे जिथे प्रिडॉमिनन्स ऑफ तेज आहे तिथे तिथे तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर येतं ते वायू तत्व. वायू तत्व यू कॅन एक्सपिरियन्स, कारण प्रिडॉमिनन्स ऑफ स्पर्श इज देअर. वायू इज देअर. अँड ऍट द सेम टाइम यू कॅन हिअर. कळलं की नाही? झंझावात आला, हे आलं, ते आलं, यू कॅन हिअर द वायू. कळलं की नाही? बट यू कॅनॉट सी इट, यू कॅनॉट टेस्ट इट, यू कॅनॉट स्मेल इट, because this is the subtler than these three. And then what remains is the akasha tattva. Akasha tattva फक्त आवाज येतो त्याचा. आवाजाचंच त्याचं हे आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बट यू कॅनॉट फील इट. आकाश तत्व फील पण नाही करू शकत तुम्ही. ते दिसणं आणि वास घेणं आणि चव तर दूरच राहिली. यू कॅनॉट touch it also. You do not have that perception of touch. Okay, it is only one. So akasha tattva can be perceived only through shabda, only through sound. Let us understand this point very well. Okay, so this is the predominance of tamoguna. All these are tamoguna. कारण का माहितीये की अस्मितेनंतर तमोगुणाच्या प्रादुर्भावाने तन्मात्रा आणि तन्मात्रांच्या एकीकरणाने पंचमहाभूत आली आहेत. सो इन ऑल दीज थिंग्स देर इज अ प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण. बरोबर आहे? आमचं हे शरीर आहे ना, हे शरीर सुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. देर इज अ प्रिडॉमिनन्स ऑफ तमोगुण. हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये जी आमची हालचाल होते त्याच्यात पंचप्राण आहेत. कळलं की नाही? पंचज्ञा कर्मेंद्रिय आहेत. देर इज अ प्रिडॉमिनन्स ऑफ रजोगुण. अँड देन देर इज अ पॉवर ऑफ परसेप्शन. ज्ञानेंद्रिय आहेत आणि मन आहे. सो इन दॅट देर इज अ प्रिडॉमिनन्स ऑफ सत्वगुण. कळलं? सो what they are saying, it is the prakasha kriya sthiti shilam. So there is a prakasha, there is a predominance of sattva guna, there is a predominance of rajo guna, there is a predominance of tamo guna. Bhuta indriyatmakam. And because of this predominance, there are subtle elements and the gross elements. Sukshma bhuta, sthula bhuta. And इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन. सो त्याचं हे काय आहे, स्वभाव काय त्याचा? तर प्रकाश क्रिया स्थिती हा त्याचा स्वभाव आहे त्या दृश्यमचा. त्याचं स्वरूप काय आहे? भूत इंद्रियात्मकम. पंच तन्मात्रा, पंच महाभूत, पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. ऑल दीज आर द इंद्रियाज अँड माइंड. सो दॅट दृश्यमचा हा जो आहे हा बेसिकली स्वभाव आहे. ओके, नाव त्याचं स्वरूप आहे. आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑल दीज थिंग्स?
हे सगळं दृश्यम का तयार केलं? काहीतरी पर्पज असेल ना. असंच काहीतरी बाय ऍक्सिडेंट हे तयार झालं काय? तर बाय ऍक्सिडेंट नाही तयार झालेलं. तर तुम्हाला भोग अपवर्गार्थम, सो टू गिव्ह दी experience and take it back to its original source. That is basically the purpose of this drishyam, bhoga apavargartham. So its purpose is to award the yogi the worldly experiences and the liberation. Apavarga म्हणजे liberation. So this is actually the drishyam. आता हे दृश्यम का तयार झालं? कारण की अनादी काळापासून आमची जी सगळी चित्त आहेत, प्रलयाच्या काळी ही सगळी चित्त त्या प्रकृतीत गेली होती विथ ऑल अवर वासनाज अँड एव्हरीथिंग. जेव्हा परत सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला तीच चित्त बाहेर आली. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलंय, प्रलय झालं याचा अर्थ तुम्हाला मोक्ष मिळाला असं नाही. कळलं की नाही? ती सगळी चित्त तिथे गेली. परत जेव्हा सृष्टी निर्मितीची वेळ आली, ही चित्त बाहेर आली आणि त्यांना त्याप्रमाणे भोग देण्यासाठी ही सृष्टी निर्माण झाली आणि त्याचप्रमाणे त्यांना परत मागे घेऊन जाण्यासाठी पण ही सृष्टी निर्माण झाली. कारण बुद्धी दिली आहे. बुद्धीची तीव्रता वाढवत 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 आम्ही अपवर्गाला जातो. So it is the bhoga apavargartham. What is the purpose of this drishyam? It is the bhoga apavargartham. काही प्रश्न? नाही तर थांबूया इथे आपण. 5 मिनिटं 4 मिनिटं राहिली आहेत अजून. काही प्रश्न असतील तर विचारा, कारण पुढचं मग अजून पुढे आहे ते. क्लिष्ट आहे सगळं. क्लिष्ट आहे ते. आता थोडं चिंतन मनन करा, ऐकत बसा, हे करा, तुम्हालाही येणार. तो कळलं पाहिजे ते खरं. आणि काही वेळेला ते ध्यानातून कळतं नक्की काय म्हणायचंय ते. आणि हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. खूप खूप त्याच्यावर विचार करा, खूप स्वतःच्या डोक्याला प्रचंड मुंग्या येतील इतकं हे द्या आणि नंतर शांत बसा ध्यानात. That's it. That is the real way I am telling you. पण तुम्ही काहीच करणार नाही, बुद्धीला ताण देणार नाही, त्याच्या काही घासणार नाही, पुसणार नाही त्याला, त्याच्यावर चिंतन मनन करणार नाही आणि डायरेक्ट ध्यान करायला लागेल तर काही नाही होणार. हे लक्षात घ्या तुम्ही. पहिले तुमची मेहनत, त्यानंतर मग रिलॅक्सेशन. कळलं की नाही? लय संबोधय चित्तम विक्षिप्तम विक्षिप्तम. हे जे आहे ना, तुम्ही त्याला पहिले चालना द्या. ते चालना दिल्यानंतर मग शांत बसा. हे सगळे शोध तसेच लागलेत. आर्किमिडीजनी डोक्याचा भुगा केला होता की अरे याच्यातलं कसं काय मी शोधून काढू, याच्यातली घाण. प्रचंड प्रचंड विचार केला, त्याचं डोकं सुन्न झालं होतं. आणि अशा वेळेला ही जस्ट लिव्ह इट आणि रिलॅक्स. आणि त्या रिलॅक्स मूड मध्ये आधीची ही एवढी जी मेहनत होती ना, त्या मेहनतीचं फळ म्हणजे इट फ्लॅशेस इन हिज माइंड. द आन्सर फ्लॅशेस इन हिज माइंड. बट व्हेन ही इज रिलॅक्सिंग. केकुलेचं तुम्हाला उदाहरण दिलं. हेक्झॅगॉनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झेन, सेम थिंग. पण त्याच्या आधी मेहनत आहे. मेहनत न करता मी ध्यान करतो तर तुमचं आधी एक तर ध्यान होणार नाही, कारण एकाग्रता पाहिजे. एकाग्रता हवी असेल तर तो एक विषय घेऊन, एक सूत्र घेऊन, त्याच्यावर काय लिहिलंय वेगवेगळ्या लोकांनी, काय वेगवेगळ्या गुरूंनी सांगितलंय ते ऐकून, त्याच्यावर चिंतन मनन करून, घासाघीस करून मुंग्या येईपर्यंत. आणि तरी जर जमलं नाही, एखाद वेळेस जमेल, नाही जमलं तर मग ध्यानामध्ये तुम्हाला त्याचा इसेन्सच कळतो डायरेक्ट. आणि मी अनुभवाने सांगतोय तुम्हाला, त्याचा इसेन्स कळतो. तो इसेन्स कळला ना की समोरच्याला भावतो. सर, एक सांख्यामध्ये असं सांगतात की प्रकृती, जिला आपण माया पण म्हणू शकतोय,
की तिच्या याच्यामध्ये संपर्कात येऊन पुरुष फसतोय आणि तोच म्हणजे तो स्वतःच मूळ स्वरूप विसरून हे असं सांख्याच्या याच्यामध्ये मी असं सांख्य कारिकेत कुठच्या याच्यात आहे? सांख्य कारिकेमध्ये क्लिअर कट असं म्हटलेलं आहे की जे काही भोग मिळतात आणि जो काही मोक्ष मिळतो हे दोन्ही त्या चित्तालाच मिळत असतं. पुरुष निष्क्रिय आहे कारण त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं तत्वज्ञानात कुठेही त्यांनी गडबड नाही केलेली. तो निष्क्रिय आहे, कळलं की नाही? तो अलिप्त आहे, कळलं की नाही? तो ही इज ए विटनेस. विटनेस याचा अर्थ नथिंग इज गेटिंग अफेक्टेड बिकॉज ऑफ दिस आउटसाइड एजन्सी. त्याला हे म्हणतात साक्षी रूप आहे तो. साक्षी रूप जीव आणि आत्मा त्यामधला जो फरक आहे तो. जीव आणि आत्म्यामधला फरक तो आहे. करेक्ट. जीव इज गेटिंग इन्वॉल्ड इन टू ऑल दिस थिंग्स. द आत्मा इज साक्षी. कळलं की नाही? राईट राईट. ठीक आहे, थांबूया इथे. 9:30 झाले आपल्याला. शांतीपाठ म्हणू आणि मग थांबू. जस्ट सिट क्वाइटली. क्लोज युअर आईज. Be aware of your natural breathing. Experience this silence. Now to enhance this silence, let us chant one Omkar in middle pitch with prolonged Makar. For that, exhale out totally. Inhale deeply. Om. Just silence. Now join your both the hands in Namaskar Mudra and Shanti Path all together. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shantihi. Harihi Om. Rub your palms on each other. Apply that heat around your eyes. Gently massage that bony portion. Then gentle massage to your forehead, nose, cheeks, chin. Slowly open your eyes. Hari Om.